आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी, या मातीहीन दिल बळ लढण्याला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष, श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब मोहित बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विनय अण्णा भंडारे, संचालक विटा मर्चंट बँक, सचिन तात्या शितोळे, माजी नगरसेवक, सुरेश काका पाटील, अध्यक्ष विटा शहर काँग्रेस व मान्यवर। पोलीस निरीक्षक, तहसीलदार व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनाची सर्वत्र चर्चा। नाभिक समाजाने केले परप्रांतीयांविरोधात आंदोलन। विटा नाभिक समाजाच्या वतीने आंदोलन करून विटा शहराचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, विटा नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन देऊन परप्रांतीय यांच्याकडून होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालावा अशी मागणी करण्यात आली। तसेच सदरचे निवेदन चॅरिटी कमिशन यांनाही देण्यात आले। यावेळी विटा येथील नाभिक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी निवेदन दिल्यानंतर प्राध्यापक दत्ता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सदर नाभिक समाजाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात येते त्यांचे निवेदन देण्यात येते ते विटा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबरीनं खानापूर तालुका तहसीलदार, सन्मान्य तहसीलदारांना सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तिसरं निवेदन आम्ही विटा शहर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्मान्य शिवसाहेबांनी या ठिकाणी निवेदन देतोय। विटा शहरच्या नगराध्यक्ष आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही निवेदन देतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं निवेदन हे आम्ही चॅरिटी कमिशनला देतोय। आणि त्या ठिकाणी आम्ही शासनाकडून एवढीच अपेक्षा करतोय की हा गावगाड्यातला समाज आहे, सेवा पुरवठादार आहे, परंपरेनं हा गावगाड्याशी जोडला गेलेला समाज, जर या समाजावरती अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळावा ही एक प्रामाणिक भूमिका आम्ही आमच्या समाजाच्या वतीने होतो। तो न्याय आम्हाला मिळेल ही अपेक्षा या निमित्तानं आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो।